मैत्रिणींना शिवपुराण शिवकथा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही शांतपणे ऐका, कारण कथा मोठी आहे. भगवान शंकराने पार्वतीला सुंदर कथा सांगितली. ती कथा सांगायला तर माता पार्वतीने भगवान शंकरांना 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे, संसारात सगळ्यात मऊ काय आहे, सगळ्यात वरम काय आहे. दुसरा प्रश्न आहे, संसारात सगळ्यात गोड काय आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव गरीब आणि श्रीमंत कशामुळे बनतो. हे प्रश्न माता पार्वतीने महादेवांना विचारले. महादेवाने देवीला कथा सांगितली. हा व्हिडिओ मन लावून ऐका मैत्रिणींनो. ही कथा मन लावून ऐकली तर भगवान पार्वती आणि शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान शंकर पार्वती अखंड या सृष्टीचे भ्रमण करायला निघाले. भ्रमण म्हणजे अखंड सृष्टी मैत्रिणींनो. संसाराची दशा म्हणजे संसारामध्ये दुःख. प्रत्येक माणूस आपल्या पोटासाठी कसं लढतोय हे सगळं पाहिलं माता पार्वतीने, भगवान शंकराने. दोघेही कैलासावर आले. दोघेही माता पार्वतीला प्रश्न पडले 3. महादेवाने पार्वतीने विचारले, हे देवा, मला प्रश्न पडले 3. अखंड सृष्टी फिरल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं देवा तुम्ही मला द्या. ज्या वेळेला आपण सृष्टीचं भ्रमण करत होतो तेव्हा प्रत्येक लोक आपल्या पित्याची सेवा करत होते, आपल्या पित्याचा आदर करत होते, मान सन्मान देत होते. परंतु अशी लोक बघितली की माता पित्याला दुःख देत होते, त्यांचा सन्मान करत नव्हते. कित्येक लोक आपल्या माता पित्यांना घरातून बाहेर काढत होते, हे मी पाहिले. कित्येक लोक श्रीमंत होते, त्यांना धन ठेवायला जागाच नव्हती. आणि कित्येक लोक होती, त्यांना खाण्यासाठी अन्न नव्हते. त्यामुळे मला जे 3 प्रश्न पडले त्याचं निवारण देवा तुम्ही करा. त्यावेळेला माता पार्वती बोलते, संसारात सगळ्यात नरम काय आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसारात सगळ्यात गोड काय आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक माणूस कशामुळे गरीब आणि श्रीमंत बनतो. हे ऐकून भगवान शंकर बोलतात, पार्वती, मी तुला एक गोष्ट सांगतो, कथा सांगतो, तू झोपू नको, मन लावून ऐक. या कथेमध्ये 3 प्रश्नांची उत्तरे मिळतील. देवा तुम्ही सांगा. या वेळेला भगवान शंकर सांगतात की एका नगरामध्ये शेठ राहत होता. भरपूर श्रीमंत होता, व्यापारी होता. व्यापारासाठी नेहमी परदेशात जात होता. 15 दिवसांनी, महिन्याने तो परदेशात जायचा. त्याला 3 मुली होत्या, अत्यंत सुंदर होत्या, राजकुमारी होत्या, राजाच्या मुली, सुंदर देखण्या. तो एके दिवशी परदेशात आपल्या व्यापारासाठी निघाला. आपण परदेशात जातोय, आपल्या मुलींच्या काय इच्छा आहेत, तुम्हाला काय आणायचं आहे का, म्हणून विचारण्यासाठी तो पत्नीकडे गेला. त्यावेळेला पत्नीने सांगितले, शेठजी तुम्ही मला काय विचारताय, तुम्ही मुलीला जाऊन विचारा. शेठजी मुलींजवळ आले. मोठ्या मुलीला विचारलं, तू माझ्यावर किती प्रेम करतेस. मुलीने सांगितलं, पिताश्री, मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. हे ऐकून पिताश्री खूप आनंदित झाले. ते बोलले, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला मुलीने सांगितलं, पिताश्री, मला सोन्याची थाळी पाहिजे. ते म्हणाले, मी तुला सोन्याची थाळी आणतो, काही काळजी करू नको, तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस. दुसऱ्या मुलीला विचारलं की तू माझ्यावर किती प्रेम करतेस. त्यावेळेला दुसऱ्या मुलीने सांगितलं, पिताश्री, मी सुद्धा तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. त्यावेळेला शेठजी बोलले की तुला काय हवंय ते सांग. मला सोन्याचा पंखा पाहिजे. वडील बोलले, मी तुला सोन्याचा पंखा घेऊन येतो, तुम्ही माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करता. आणि तिसरी मुलगी तिला विचारलं, तू माझ्यावर किती प्रेम करतेस. त्या मुलीने उत्तर दिलं, मी तुमच्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते. मीठ हा शब्द ऐकल्यावर पिताश्री खूप राग आला. मीठ हा शब्द ऐकल्यावर तो म्हणाला, अगं मुली, हे काय बोलत आहेस तू. मिठाची आणि माझी बरोबरी करतेस. तू माझ्यावर प्रेम खरंच करत नाहीस. तू मला दुःख दिलंस. त्यामुळे मी तुला काहीच आणणार नाही. बघा, असं म्हणून तो व्यापारी निघाला परदेशात. काही दिवसांनी तो व्यापारी परत आला. त्याने मोठ्या मुलीला सोन्याची थाळी आणली, मधलीला सोन्याचा पंखा आणला, छोट्या मुलीला
काहीच दिलं नाही. हे सगळं बघून छोटी मुलगी अजिबात दुःखी झाली नाही. मैत्रिणींनो, आपल्या 2 बहिणी आहेत, त्यांना ज्या वस्तू आणल्या त्या सोन्याच्या आहेत हे पाहून आनंदित झाली. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होण्याची ताकद तिच्या छोट्या मुलीत होती. काही दिवस गेले. नंतर बघा मैत्रिणींनो, त्याच राज्याचा राजकुमार घोड्यावरती या गावात आला. त्याने छोटी मुलगी पाहिली. सुंदर होती. शेठजी बाहेर बसलाच होता. तो राजकुमार शेठजीच्या घरी गेला. शेठजीला थेट विचारलं, शेठजी, तुमची जी छोटी मुलगी आहे ती खूप सुंदर आहे. मी तिला बाहेर पाहिलं. मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. त्यावेळेला शेठजी बोलले, अहो, मला 3 मुली आहेत. हे ज्यापेक्षा 2 मोठ्या मुली आहेत. तुम्ही मोठ्या मुलीबरोबर लग्न करू शकता. मी छोट्या मुलीचं लग्न आधी करू शकत नाही. हे शेठजीचं उत्तर ऐकून राजकुमार म्हणाला, मी मोठ्या मुलीबरोबर लग्न करेन, परंतु मला तिची परीक्षा घ्यावी लागेल. मला तिच्या माझ्या महालात घेऊन जावं लागेल. मला काय तिच्यावर संस्कार आहेत हे पाहावं लागेल. ती पास झाली तर मी तिच्यासोबत लग्न करेन. राजकुमार तिला घेऊन राजमहालात गेल्यानंतर सुंदर असा बिछाना तिला बसायला दिला. अतिशय मऊ. नंतर तिच्यासाठी सरबत आणले. त्यावेळेला राजकुमाराने प्रश्न विचारला. तो बोलला, तुझ्या बिछाण्यावर बसलीस अतिशय मऊ आहे. मग तुझ्या जीवनात तू अशा मऊ मुलायम बिछाण्यावर बसली का बरं? तिनं सांगितलं, माझ्या जीवनामध्ये असा बिछाना बघितला नाही. राजकुमाराने दुसरा प्रश्न विचारला. तू जे सरबत पिलंस ते अतिशय सुंदर होतं, गोड होतं. त्या मुलीने उत्तर दिलं, मी अतिशय सुंदर सरबत, अतिशय सुगंधी सरबत कधीसुद्धा आयुष्यात पिलं नाही. मुलीने राजकुमाराला असं सांगितलं. राजकुमार बोलला, ठीक आहे, चल घरी. आता माझ्या परीक्षेत नापास झालीस, तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. त्यावेळेला शेठजी बोलला, दुसरी मुलगी आहे. मग तो दुसऱ्या मुलीला घेऊन गेला. तोच बिछाना बसायला दिला. ते सरबत प्यायला दिलं. त्याच मुलीला तोच प्रश्न विचारला, तुला जो बिछाना दिला त्याच्यावर तू ह्याच्या आधी कधी बसले आहेस का? त्या मुलीने तेच उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात एवढा मऊ सुंदर बिछाना मी कधीच पाहिला नाही. दुसरा प्रश्न विचारला, तू जो सरबत पिलास तो कसा होता? ती म्हणाली, अतिशय सुंदर होता. मी माझ्या जीवनात एवढा कधीच गोड सरबत घेतला नाही. हे उत्तर ऐकून त्या राजकुमाराने त्या शेठजीकडे नेऊन सोडलं. तुमची दुसरी मुलगी मला पसंत नाही. तिसरी मुलगी घेऊन जा. तो राजकुमार तिसऱ्या मुलीला घेऊन आला. तिसऱ्या मुलीला घेऊन आल्यावर तो बिछाना मुलायम होता. तो बसायला दिला. नोकराला सांगितलं, सरबत आणा. तिला सरबत प्यायला दिलं. तिने सरबत पिले. सर्वांना जोच प्रश्न विचारला तोच तिला विचारला, तू ज्या बिछाण्यावर बसलीत अतिशय सुंदर मुलायम आहे, तो कसा तुला वाटला? तू अशा बिछाण्यावर आधी कधी बसली का? मुलगी खूप हुशार होती मैत्रिणींनो. मुलगीनं खूप सुंदर उत्तर दिलं. राजकुमाराला सांगितलं की, राजकुमार, तुम्ही मला जो बिछाना बसायला दिलाय तो मुलायम आहे. यांच्यापेक्षाही मुलायम बिछाण्यावरती मी बसले. दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारलाय की ते सरबत गोड आहे, पण ह्याच्यापेक्षाही सुंदर सरबत मी पिले. मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत मी बसले. कुश संसारामध्ये मऊ आहे, अखंड संसारामध्ये. आणि जो दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही सरबत बोलताय ना, तर म्हणजे राजकुमार, या सरबतापेक्षा गोड माझ्या बालपणी आईचं दूध पिले. म्हणजे हे अमृत आहे. शिशूसाठी बघा, लहान मुलांसाठी ते अमृत आहे. याची जी गोडी आहे ती संसारामध्ये कशातच नाही आहे बघा. असं उत्तर त्या मुलीने दिलं. बघा, तो राजकुमार खुश झाला. तो शेठजीकडे गेला आणि बोलला,
मला तुमच्या ह्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. थाटामाटात लग्न मुलीचं राजकुमारासोबत झालं. काही दिवस गेले. राजकुमाराने ठरवलं आपल्या सासऱ्याला म्हणजे शेठजीला जेवणासाठी घरी बोलवावं. जेवणासाठी शेठजीला घरी बोलवलं. 5 पक्वान्नांचं ताट तयार केलं. अनेक भाज्या तयार केल्या. सगळे मसाले घातले. काही टाकून सुंदर अशा भाज्या तयार करून शेठजीला जेवायला घरी बोलवलं. म्हणजे सासऱ्याला. शेठजी जेवायला घरी बसले. पहिला भाजीचा घास घेतला मैत्रिणींनो. त्याला अजिबात चव लागली नाही. त्याला वाटलं ह्याच्यात काहीतरी कमी असेल. 10-12 प्रकारच्या भाज्या समोर मांडल्या शेठजीच्या. शेठजी सगळ्या भाजीची चव घेऊन बघायचा. त्याला बेचव लागली. राग आला. राजकुमाराला जवळ बोलवलं आणि सांगितलं, राजकुमार, तुम्हाला आमचा अपमान करायचा आहे का? तुम्ही बेइज्जती केली. तुम्ही ह्या ठिकाणी ह्या भाज्यांना कुठलीच चवच नाही. त्यावेळेला राजकुमार म्हणाला, ह्या भाज्या बनवल्यात तुमच्या मुलीने. तुमच्या मुलीला बोलवून घ्या आणि ह्याचं उत्तर जाणून घ्या. ज्या वेळेला मुलीला जवळ बोलवून घेतलं, वडिलांनी विचारलं की मी असं काय केलंय? प्रत्येक वेळेला तू माझा अपमान करतेस, असं का केलंस? त्या मुलीनं उत्तर दिलं, पिताश्री, ज्या वेळेला आठवते का तुम्ही परदेशात चालला होता, माझ्या दोन्ही बहिणींना सोन्याचं ताट, सोन्याचा पंखा आणला. ज्या वेळेला मला तुम्ही विचारलं तू माझ्यावर किती प्रेम करतेस, त्यावेळेला मी उत्तर दिलं मिठाप्रमाणे. तुम्ही माझ्यावर रागवला. तुम्ही मला काही आणलं नाही, परंतु मी दुःखी झाली नाही. आज ज्या भाजीवरती मीठ टाकलं नाही, मी तुम्हाला काय बोलले होते की मी मिठा इतकं प्रेम करते, कारण ह्या भाजीत प्रत्येक पदार्थ टाकला, मसाले टाकले, पण मीठ टाकलं नाही. मिठाचं महत्त्व तुम्हाला दिसलं. मिठाशिवाय काहीच जीवनात पिताश्री नाही. माझ्या जीवनामध्ये तुमचं इतकं महत्त्व आहे की मिठा इतका आहे. मीठ नसलं तर जीवनात चवच नाही पिताश्री. माझं जीवन हे तुमच्याशिवाय नाही, म्हणून मी तुम्हाला मिठाची उपमा दिली. यावेळी वडिलांचा मान सन्मान केला. त्या दिखाऊ प्रेम करत होत्या. त्यांना जीवनामध्ये त्यांना काय मिळालं? सोन्याची थाळी, सोन्याचा पंखा. आणि ज्या मुलीने आपल्या आईवडिलांवर जीवापाड प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, म्हणून तिला जीवनभराचा सोबती मिळाला. मैत्रिणींनो, सोनं, चांदी, पैसा सगळं मिळालं. त्याने आशीर्वाद दिला, तू सौभाग्यवती भव, कुंकू बळकट आहे, सुखी राहा, असं बोलून शेठजी भगवंताने सांगितले. माता पार्वती म्हणाले, भगवंता, माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. संसारामध्ये मऊ काय, त्याचं उत्तर मिळालं. आईची कुस, संसारामध्ये गोड काय, ह्याचं उत्तर मिळालं. तू भगवंता, प्रत्येक माणूस गरीब श्रीमंत का बनतो, याचं उत्तर मला मिळालं नाही. स्वतः भगवंताने सांगितलं, जो संसारामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा, मान सन्मान करतो, मनापासून करतो, त्याला सुख कायम मिळते. जो दिखावा सेवा करतो त्याला दुःख मिळतं. ही कथा माझी कशी वाटली तुम्ही मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.